ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या चौघांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले। गाडीमध्ये अंदाजे 500 ते 600 किलो गोमांस सापडले आहे। या चारही जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 7 डिसेंबर रोजी पहाटे 4च्या सुमारास गाडी क्रमांक MS03Z6771 या इनोवा गाडीमधून महाड येथून गोमांस विक्रीच्या उद्देशाने मुंबई येथे आणले जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रतीक ननावरे यांना मिळाली। तसेच या गाडीसोबत इनोवा MS04DN7385 ही सुद्धा गाडी असल्याचे समजले। त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते ननावरे आणि विक्रांत डिंगोरकर, अविनाश सापल्य, आशिष ढवळे, सुमित कदम, दर्शन आगाज, रमेश सावंत, परेश पारकर हे सहकारी पळसपे फाटा येथे पोहोचले। यावेळी पळसपे चौकी येथे असलेल्या पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली। थोड्याच वेळात दोन्ही गाड्या पनवेलच्या दिशेने येताना दिसल्या। या गाड्यांना चौकशीसाठी थांबवण्यास हात केला असता MS03Z6771 या गाडीतील 2 इसम गाडी तेथेच सोडून पळून गेले। त्यानंतर MS04DN7385 या गाडीतील रईस कसाई हा तेथून पळून गेला। यावेळी गाडीत बसलेल्या चौघांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव सलमान सलीम शेख राहणार कुर्ला मुंबई, फैजल शौकत दशुलकर राहणार कसाईवाडा कुर्ला मुंबई, अमीर असलम खान राहणार घाटकोपर मुंबई आणि काशीद सरफराज खान राहणार विक्रोळी पार्क साईट अशी सांगितली। दोन्ही गाड्यांची पाहणी केली असता एका गाडीमध्ये गोमांस सापडले तर दुसऱ्या गाडीत मटण कापण्याचे हत्यार सापडले। या दोन्ही गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। तसेच चौघांना ताब्यात घेतले। जय श्रीराम। जय श्रीराम। आजच्या दिवशी आपल्याला माहिती मिळाली होती की महाड जे कोकण पट्ट्यामध्ये येतं तिथून आज अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून 2 इनोवा त्याचं गोमांस विक्री करण्यासाठी मुंबईला घेऊन येणार आहेत। त्यानुसार आपण पोलिसांच्या मदतीने ह्या दोन्ही गाड्या पकडलेल्या आहेत। आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असताना पण आपण बघू शकता की हा एवढा चांगला गोवंश आज यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी, आर्थिक स्वार्थापोटी ह्याला कापतायत आणि अशा रोज कितीतरी कत्तल सरेआम चालू आहेत। आज ह्याच्यामुळे गोवंश जो आपला देशी गोवंश आहे हा पूर्णपणे संपण्याच्या तयारीत आहे। आज ह्यांच्यावरती कायदेशीर मार्गाने जेवढ्या गोष्टी आपल्याला करायला येतात तेवढ्या आपण नक्कीच करत आहोत। पण प्रत्येक शेतकऱ्याचंही कर्तव्य बनतं की आपला गोवंश विकताना हा व्यापाऱ्यांना विकण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शेतकऱ्याला विका, की तुम्हाला त्याची खात्री असेल की तो नक्कीच कसाईच्या दावणीला जाणार नाही आणि त्याचे हे हाल होणार नाहीत। आज या असल्या नीच माणसांमुळे, समाजकंटकांमुळे आज जो आपला गोवंश कापला जातोय ह्याची जर कोणाला माहिती असेल, जर काही माहिती मिळत असेल की बाबा कुठे गोवंश हत्या चाललेली आहे, कुठे अवैध वाहतूक चाललेली आहे, तर माझा नंबर आहे 8888414166 या नंबरवरती आपण कधीही संपर्क करा आणि ह्या ज्या गोष्टी घडतायत ह्याला आळा घाला। जय श्रीराम। जय श्रीराम।